खऱ्या अर्थाने आता मात्र अंतिम फेरीला या ठिकाणी होते सुरुवात। की क्रांतीचं हे वरदान लाभलंय धमन्यांमधल्या रक्ताला, मग पराभवाची भीती कसली या शिवरायांच्या भक्ताला। अहो तत्त जितक्या उंचीचे तितकीच उंच धाव आहे आणि हिम्मत कर दोस्ता, आता मात्र तुझ्या हातामध्ये डाव आहे, आता मात्र तुझ्या हातामध्ये डाव आहे। दोन्ही संघांच्या हातामध्ये समान संधी असते। सुरुवातीच्या क्षणामध्ये पहिला गुण टिपलाय भैरीनाथ व्हावे संघाने। आता मात्र आक्रमक चढाया, घणाघाती हल्ले, सांघिक कामगिरी निश्चितच बघायला मिळेल, परंतु गृहरचना त्याचीच अमर ठरेल जो या मैदानामध्ये सातत्यपूर्वक मेहनत करेल। यावेळेस परंतु साथ मिळाली नाही सवंगड्याची। प्रणव ठरला सक्सेसफुल, एक अधिकचा गुण दिला जातोय वावे संघाच्या खात्यावरती। प्रयत्न करेल आता मात्र मनोज लहाने। अद्यापर्यंत याचा देखील खेळ जबरदस्त राहिलाय। 7 विरुद्ध 1 बोनस गुण। शांत संयमी आणि सावध पद्धतीचा खेळ आपण पाहतोय। प्रत्युत्तरा दाखल विशाल मस्के, जर्सी क्रमांक 5 वावे संघाचा एक घणाघाती हल्ले करणारा हा देखील खेळाडू आहे। पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय कशा प्रकारे भरधाव वेग आज विशालने धारण केलाय। का विश्रांती घेतली सामने ते आता मात्र पहिली ठरले येते निश्चितच नाथ भैरव साप संघाची। सज्ज झालाय विजय। 7 विरुद्ध 1 असा सामना असताना कितपत गुणांची लूट करेल पाहूया। ताकदीने बाहेर पडवलं निलेश सत्तार, जबरदस्त खेळ। प्रत्युत्तर देईल गौरव 5 विरुद्ध 1। शांतता, संयम आणि परफेक्ट कार्यक्रम कोणाच्या माध्यमातून केला जाईल। जो संघ अंतिम विजेता होईल रोख रक्कम 15,000 आणि आकर्षक असं हे काळ भैरव क्रीडा मंडळ पुण्याचे चषक जाईल त्या संघाच्या नावे। वैयक्तिक पारितोषिक रोख रक्कम 3,000 रुपये, आकर्षक भव्य चषक तसेच क्रेडिन पावडर या ठिकाणी दिली जाणार आहे। एनर्जल आज मात्र खेळाडूंवरती बक्षिसांचा वर्ष। संधी मिळते प्रसादला, बघूया कितपत खरा उतरतोय। 5 विरुद्ध 1 असा सामना। पोलवर चढायचा मानस प्रयत्न करेल का प्रसाद? प्रयत्न करावे लागतील मित्रा। समोर कल्पेश हावी ठरतोय, जबरदस्त पकड, जीवनदान मिळतोय प्रणवला। खऱ्या अर्थाने आता मात्र कमबॅक केला जाईल जाप संघाच्या माध्यमातून। चढाई करता मनोज, एक जबरदस्त लढत आपल्याला बघायला। यावेळेस मात्र गौरवला अनबिलिव्हेबल टिपलंय, खरोखर सुंदर चढाई मनोजच्या माध्यमातून। मनोज देखील एक स्फोटक खेळाडू आहे, विसरून चालणार नाही मित्रांनो। चढाई करता आता मात्र विशाल मस्के। यावेळेस मात्र यशस्वी ठरलाय। एका गुणावरती समाधान मानव लागतोय कल्पेश देशमुख। आपल्याकडून ही अपेक्षा या अंतिम सामन्यामध्ये नव्हती। खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात पण राहतोय की पृथ्वीवरती पुन्हा ऐसा प्रताप होणे नाही, सूर्य इतका कधी कोणाचा प्रकाश होणे नाही। बळीराजाच्या घामाची खरी किंमत केली जाणे, की शेतकऱ्याच्या घामाची खरी किंमत केली जाणे। शिवबाजाचा राजा अख्ख्या जगात होणे नाही, शिवबाजाचा राजा अख्ख्या जगात होणे नाही। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा वावे संघाकरिता।
काय बोलशील नाही खरोखर विजय सीताराव काय ताकद आहे. पुण्याचा मनोज यावेळेस मात्र प्रयत्न प्रचंड सुंदर आहे. अनपेक्षित खेळ वावे संघाच्या माध्यमातून खरोखर महिला वर्गाचं द्यावं तेवढं धन्यवाद थोडं आहे. पहिल्या सामन्यापासून आपण हजेरी लावलेली आहात. अंतिम सामना जवळजवळ सकाळचे 4:15 वाजलेले आहेत. आपल्यासाठी इतकं सांगे की तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. अगं महाराष्ट्राची वाघीण तू भवानी सवार आहे की भगव्याची रक्षिणी तू या महाराष्ट्राची मेघ आहे. आणि तुबडी समजू नकोस कधी स्वतःला, कारण तू राजमाता जिजाऊंची लेक आहे, तू राष्ट्रमाता जिजाऊंची लेक आहे. अशा तमाम जिजाऊंच्या लेकींचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद की आपण सामना पाहण्याकरिता शेवटच्या क्षणापर्यंत उपस्थित राहिलेला आहात. आमच्या ओम काळभैरव पुणे संघाचे समर्थक अक्षयजी म्हात्रे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अक्षयजी म्हात्रे आपण या प्लीज विनंती असेल. आपण आयोजक आहात हे विसरू नका. पहिला लोणाचा बोजा काय दिला जाईल वावे संघावरती नक्कीच दिला जातोय, परंतु कमबॅक होईल, 100% कमबॅक होईल, यामध्ये मात्र शंकाच नाहीये. वावे संघ देखील माघार घेणारा संघ नवे. मित्रांनो चढाई करता प्रसाद सहजासहजी सामना सोडला जाणार नाही. 6 गुणांची आघाडी पूर्वार्धामध्ये कधीच अंतिम निकाल देऊ शकत नाही. मित्रांनो कबड्डीचा खेळ आहे, एका चढाईमध्ये 10 गुण मिळू शकता तुम्ही. 6 गुणांची आघाडी निश्चितच किरकोळ समजली जाईल. चढाई करता तर मात्र मनोज लहाने 7 विरुद्ध 1, 7च्या साथीचा कबड्डीचा खेळ की डोक्यावरती उन्हाचा भार आणि अंगावरती घामाची धार. अहो तापलेल्या या होळीचा मार आणि तरी कोणी ना घे माघाया. असा हा हरशितीचा कबड्डी खेळ आणि हरला तरी आहे बेहतर. आणि चिडून हसला तुझी शिल परी मनातून तू हरशील. असा हा अनिश्चिततेचा कबड्डीचा खेळ आपण पाहतोय. आजचा विजेता संघ निश्चित उद्या पराभूत होऊ शकतो आणि कालचा पराभूत संघ कदाचितच विजेता होऊ शकतो. कोणत्या प्रकारे आपण ग्वाही देऊ शकत नाही.
यावेळेस मात्र टिपल्याचा दावा केला परंतु दावा फेटाळला जातोय. काय संबंध चढाई करता मनोज पुन्हा का दोन 2024 साली निश्चितच हा जाब संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. याच मैदानामध्ये आज पुन्हा ती 2024चा पराभव भरून काढण्याची जाब संघ परंतु समोर देखील प्रसाद ही ठरले बघा किती प्रयत्न करतोय. 7 खेळाडू असतील गुण मिळवणं सहज शक्य होऊ शकतं परंतु डीप रेड करावी लागेल. खोलवर गेला तर प्रणव असेल प्रणव रटाके 100% कमबॅक झालाय. काय पकड झाली आहे वावे संघ. आता मात्र गौरव हिरडेकर डरकाई फोडावी लागेल. विशाल मस्के अनुभव पणाला लावावा लागेल. नक्कीच अनुभव पणाला लावला जाईल. मित्रांनो आंबोले संघासोबत आपण सामना पाहिलाय कशा प्रकारच्या चढाया गौरव हिंडेकरने केल्यात. घणाघाती हल्ले केले हल्ला बोल केला आणि अंतिम फेरीमध्ये दाखल झाला भैरनाथ वावे. चढाई करता पुन्हा एकदा गौरव पूर्वार्धातला खेळ आता मात्र संपुष्टात आलेला आहे. उत्तरार्धाकडे आपण वाटचाल केली आहे आणि उत्तरार्धातली पहिली चढाई प्रणव रटाटे पार्थ दंत आपण व्यासपीठाकडे या. कल्पेश कदम आपलं देखील धन्यवाद असेल. आता मात्र चढाई करता
आपला विजय खऱ्या अर्थाने आपटोणे गावचा भाचा आज मैदानामध्ये चमकेल का विजय करून अपेक्षा असते जबरदस्त वेग. एक मोठी चढाई गौरव हेडेकरच्या माध्यमातून जर झाली तर मात्र 8 गुणांचा फरक अतिशय गुणांवरती येऊ शकतो. लोणाचा बोजा फिरणं अतिशय महत्वाचं असेल कारण जाप संघ देखील घेतलेली आघाडी सहजासहजी सोडत नाही मित्रांनो. आपण अनेक सामन्यांचा अनुभव घेतलाय. 7 विरुद्ध 1 खेळांचा बरोबर होणार असेल यावेळेस मात्र कमबॅकची आता मात्र झाली आहे सुरुवात. 6 गुणांचा फरक नाममात्र बाकी आहे. गौरव हिरडेकर आता मात्र बुलेट ट्रेन खऱ्या अर्थाने रुळावर आली आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्युत्तर देतोय पुन्हा एकदा गौरव. 6 नंबरच्या जर्सी मध्ये स्वतःला झोकून दिलंय. आजच नव्हे तर प्रत्येक सामन्यामध्ये मित्रांनो हा खेळाडू स्वतःला झोकून देत असतो फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी. यावेळेस मात्र काय पकड होईल नक्की झाली आहे. मोत्याचं मोठं झालंय सत्यम सीताफराव. मेहनतीसाठी मित्रांनो एकदा सोडलं काय होऊन जाऊ द्या. काय हिंमत होती सत्यमने आणि मात्र झेर बंद झालाय. गौरव रूपी वादळाला क्षमावं लागतंय. विजय खरोखर मामाच्या गावात खेळतोय आणि निश्चितच बक्षिसांची खैरात देखील होत नाहीये. नितेश गोपाल यांच्या माध्यमातून विजयच्या चढाईकरता 200 रुपयाचा पारितोषिक जमा झालेला आहे. धन्यवाद नितेश गोपाल मामा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. धन्यवाद. खरोखर विजय अनेक सामन्यांमध्ये टर्निंग पॉइंट रेड विजयच्या माध्यमातून होत असतात. चढाई करतात मात्र प्रसाद मोठी चढाई जर वाचवली तर मात्र सामना तुमच्या हातामध्ये येऊ शकतो परंतु प्रसाद देखील माघार घेणार नाही मित्रांनो. मेहनत करावी लागेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील परंतु गगन भरारीचं वेळ हे रक्तामध्ये असायला लागतं कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नाही. त्यामुळे मेहनतीमध्ये सातत्य असेल तर कमबॅक होऊ शकतो. प्रसाद आपल्याकडून अपेक्षा असतील पाठीराखे डोळ्यात तेल धरून अपेक्षेने पाहताय. अपेक्षा भंग होऊ देऊ नको मित्रा. प्रयत्न कर कारण प्रयत्नावरती परमेश्वर आहे. यावेळेस मात्र कल्पेश देशमुखच्या टप्प्यात आला आणि मात्र जेरबंद झाला. शेवटची 4 मिनिटं. आघाडी असेल 8 गुणांची. 8 16 16 8.
तसेच यश बारसकर आपल्याला देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अक्षय म्हात्रे आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे. थर्ड रेट तिसरी चढाई डू ऑर डाय 5 विरुद्ध 1 असा सामना केलं. सचिन खेडेकर अनुभव आता मात्र पणाला लावतोय. लकी पॉइंट रे मित्रांनो. आता मात्र गौरव खानागती हल्ला करेल यामध्ये मात्र शंका नाहीये. सहा गुणांचा नाम मात्र फरक असेल. वेळ असून देखील आपल्या हातामध्ये आहे. वावे संघ मित्रांनो कृपया आपण खाली बसले तर फार बरं होईल. रसिकांना सामना दिसत नाही. आता मात्र जवळ जवळ वावे संघाच्या हातामधून सामना मात्र निश्चित चाललाय. त्याला सांगे लांब लावायला सांग बाबा. सामना मात्र संपूर्ण झाला. अंतिम विजेता संघ ठरतोय. आपलं विशेष अभिनंदन सर्वात